आदू एक चिठ्ठी निवडून मला दे. आदूने निवडले आहेत शेंगदाणा लाडू. असे शेंगदाणा लाडू प्रोटीनयुक्त व आरोग्यदायी असतात आणि अगदी 10 मिनिटात व मोजक्या साहित्यात बनणारे हे लाडू आज आपण बघूयात. त्यासाठी मी अर्धा किलो शेंगदाणे आणि अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. गूळ बारीक कट करून घ्यायचा आहे व दुसरीकडे एका पॅनमध्ये शेंगदाणे भाजायला घ्यायचे आहेत. मध्यम टू लो गॅसवर आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत. शेंगदाणे भाजत असताना त्याला सतत हलवायचे आहे. शेंगदाणे छान लालसर होईपर्यंत भाजायचे. आपले शेंगदाणे भाजून तयार आहेत. त्याला एका पसरट भांड्यात काढून घ्यायचे व थंड होण्यासाठी ठेवायचे. शेंगदाणे लगेच थंड झाले की गूळ आणि शेंगदाणे आपल्याला मिक्सर जारमध्ये टाकून बारीक करून घ्यायचे आहेत. अगोदर शेंगदाणे टाकायचे व नंतरच गूळ टाकायचा आहे. गूळ जर आपण अगोदर टाकला तर तो भांड्याला चिपकू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला अगोदर शेंगदाणे घालायचे आहेत. भांड्याचं झाकण लावून आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. खूप जास्त बारीकही करायचं नाही, जाडसर भरड अशी राहू द्यायची आहे आपल्याला. बघा अशा प्रकारे आपली जाडसर भरड बनून तयार आहे. एका पॅनमध्ये हे मिश्रण काढून घेऊ व त्याच भांड्यात आपण दुसरी बॅचसुद्धा करून घेऊ. सेम प्रोसेसने आपल्याला दुसरी बॅचसुद्धा काढून घ्यायची आहे. या प्रकारे दोन्ही भांड्यातील मिश्रण एकत्र करून याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे. हे मिश्रण एकजीव झाल्यानंतरच याचे लाडू बांधायचे आहेत. जितक्या लवकर होतील तितक्या लवकर आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे आहेत, कारण जर वेळ लागला तर मिश्रण कोरडे होऊ शकते. त्यामुळे असे घट्टसर दाबून लाडू बांधून घ्यायचे आहेत. मी या प्रकारे सर्व लाडू बांधत आहे. खूप झटपट होतात हे लाडू. बघा या प्रकारे मी पूर्ण लाडू बांधून घेतलेले आहेत. एकदम मऊ आणि छान असे आपले लाडू बनून तयार आहेत. बघू शकता तुम्ही. तर चला हे आपण आता आदूला खायला देऊयात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.